नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. साहित्य उत्सव परिवारातील सर्व सदस्यांना माझा नमस्कार आणि अर्थपूर्णच्या पुढील सत्रात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण गेली काही एपिसोड्स मध्ये लोन संदर्भात चर्चा करतोय आणि आजही एका नवीन विषयाबाबत, एका नवीन तंत्रज्ञानाबाबत आणि एक नवीन असं आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे ज्याद्वारे लोनचे व्यवहार हे केले जातात त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आजपासून एका नवीन सदराला सुद्धा, या सदरामध्येच एक नवीन सदर आपण सुरू करतोय, ते म्हणजेच बँकेचे नेमके व्यवहार कसे असतात याबाबतची थोडीफार माहिती प्रत्येक सदरामधून आपण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम आजचे जे सदर असणार आहे या संदर्भातील ते म्हणजेच आपण ज्यावेळी बँकेत जातो, म्हणजे आपलं अकाउंट ओपन झालेलं आहे, सर्व गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आपण जो व्यवहार सुरू करतो, पैसे काढणे आणि भरणे, या संदर्भात काय करता येतं. सर्वप्रथम पैसे भरण्याकरिताचे जे नियम आहेत ते असे की होम ब्रँच म्हणजेच ही शाखा जिथे तुमचे अकाउंट आहे तिथे तुम्ही स्वतः किंवा बँक जर ॲक्सेप्ट करत असेल तर त्याला अर्थातच अमाऊंटची कॅपिंग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 20,000, 25,000, 50,000 अशी ती कॅपिंग असू शकते. दुसऱ्या व्यक्तीद्वारे म्हणजे थर्ड पार्टी पर्सन त्या अकाउंटमध्ये भरणा केला जाऊ शकतो रोख्याच्या रूपाने, म्हणजेच कॅश डिपॉझिट केली जाऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीने डिपॉझिट केलेली कॅश तुमच्या अकाउंटमध्ये, त्याच ब्रँचमध्ये जिथे तुमचं अकाउंट आहे, ती जी कॅश त्याला डिपॉझिट करायची आहे ती पूर्णच करता येईल याची शाश्वती नसते. मात्र तुम्ही स्वतः पूर्ण कॅश ही डिपॉझिट करू शकता जर स्वतः हजर असाल तर. आणि ₹50,000 याच्यावर बँक तुम्हाला पॅन कार्ड ओरिजिनल दाखवण्याकरिता किंवा पॅन कार्डची कॉपी सुद्धा मागू शकते. तर हे सुद्धा आपण सोबत ठेवणे गरजेचे आहे. बँकेत कॅश डिपॉझिट करताना बँकेचा एक डिपॉझिटचा फॉर्म असतो, तो फॉर्म भरून द्यावा लागतो. आणि काही बँकांनी अशी ही सोय करून ठेवलेली आहे की तुमच्याकडे जर ATM कम डेबिट कार्ड असेल तर त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही कॅश डिपॉझिट करू शकता कॅशियरजवळ, किंवा मग बाहेर ATM सेंटर जे असतं तिथे कॅश डिपॉझिट मशीनसुद्धा ठेवलेल्या आहेत, त्याचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने कॅश डिपॉझिट केली जाऊ शकते. कॅश डिपॉझिटचा फॉर्म भरत असताना खात्याचा क्रमांक, तुम्ही जी रक्कम भरणार आहात ती रक्कम जर बँकेने तिथे शब्दात आणि अक्षरात, आकड्यात आणि अक्षरात लिहायला सांगितली तर ती सुद्धा नमूद करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ जर 10,000 रुपये डिपॉझिट होत असतील तर एकावरती 4 शून्य म्हणजे 10,000 इन नंबर्स आणि 10,000 शब्दांत असे दोन्ही जर बँकेने तिथे कॉलम दिलेले असतील तर लिहिणे
आवश्यक आणि गरजेचे जरी नसले तरी आपण ते लिहावे. त्यानंतर तिथे खातेदाराची सही डिपॉझिट फॉर्मवरती असणे गरजेचे नाही. खातेदाराचे नाव आणि इतर तपशील जो बँकेने मागितलेला आहे, म्हणजेच तुम्ही ज्या नोटा डिपॉझिट करणार आहात त्या कितीच्या आहेत. जर 10,000 असतील तर त्यामध्ये 2,000च्या किती नोटा आहेत, 500च्या किती आहेत, 100च्या किती आहेत, या पद्धतीचे तपशील तुम्हाला तिथे द्यावे लागतात. फॉर्म हा कॅशियरकडे गेल्यानंतर तो 2 प्रकार याच्यामध्ये फॉर्म असतो. म्हणजेच एक तुम्हाला रिसीट त्याची मिळते आणि एक फॉर्म हा बँकेकडे जातो. तर छोटी रिसीट ही देखील तुम्हाला भरायची असते. त्याच्यावरती बँकेचे कर्मचारी तुम्हाला स्टॅम्प मारून देतात आणि तुमचं डिपॉझिट झाल्याचं कन्फर्मेशन ते तुमच्याकडे असतं. हे झालं डिपॉझिट फॉर्मबाबत. आणि पुढील सदरांमध्ये आपण एका फॉर्मबाबत किंवा एका गोष्टीबाबत अशीच माहिती घेत राहूया. आता आपण येऊया आपल्या मुख्य विषयाकडे. लोन या संदर्भात आपण चर्चा करत होतो. त्या संदर्भातील जे आधुनिक तंत्रज्ञान आता आलेले आहे त्याच्याच माध्यमातून बरेच असे ऑनलाईन ॲप्स आलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण थोडी अमाऊंट असते ती, परंतु त्या अमाऊंटचे पर्सनल लोन, ते रिचार्ज करण्याकरिता किंवा कुठल्या ज्या डिलिव्हरीज साईट्स आहेत त्याच्यावरनं ऑनलाईन डिलिव्हरीज मागवण्याकरिता आणि अन्यही काही, आणि भविष्यातही अशा प्रकारचे अनेक ॲप्स हे येऊ शकतात, ज्याच्या माध्यमातून आपल्याला क्रेडिट्स दिले जाते. क्रेडिट्स म्हणजे काय, तर एक ठळक अमाऊंट ही त्या पर्टिक्युलर ॲप्सकरिता, समजा डिलिव्हरीकरिता असेल तर अद्याप ते फ्लिपकार्ट, ॲमेझॉनच्या डिलिव्हरीकरिताचे आले असल्याचे मी स्पष्टपणे सांगू शकत नाही, कारण त्याबाबतची माहिती माझ्याकडे नाही. परंतु झोमॅटो डिलिव्हरीचे ॲप किंवा मग रिचार्ज करण्याचे ॲप्स त्यांच्या क्रेडिटच्या माध्यमातून हे ॲप्स आलेले आहेत. तर आपली एक क्रेडिट लिमिट डिसाईड होते. फक्त काही जास्त माहिती मागत नाहीत ते, फक्त आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल ID आणि नाव एवढ्याच तपशील मागवला जाऊ शकतो आपल्याकडून. आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रेडिट लिमिट ही डिफाईन केली जाते. ती 2,000 असू शकते, 500 असू शकते सुरुवातीला, किंवा 100-200 सुद्धा असू शकते. ही क्रेडिट लिमिट जी आहे ती व्याजमुक्त असू शकते किंवा व्याजासहित सुद्धा असू शकते. त्याला काही दिवसांचा ते कालावधी देतात की या कालावधीमध्ये ती आपण त्यांना परत करायची असते, अन्यथा आपल्याला चार्ज लागतो. फॉर एक्झाम्पल, जर 15 दिवसांचा कालावधी दिला असेल तर 15 दिवसांमध्ये ती परत करायची असते त्यांना. आणि जर नाही देऊ शकलो तर मग 100 रुपये किंवा 200 रुपये जो काही त्यांचा चार्ज असेल तो चार्ज ते लावू शकतात. जर ती व्याजमुक्त असेल, त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचे व्याज नसेल, तर 100 रुपये वापरले तर 100 रुपयेच आपल्याला भरायचे असतात. जर व्याजासहित असेल तर जे काही पर्सेंटेज असतील व्याजाचे त्याच्या सहित ते भरायचे असतात. आता इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत, परंतु यापैकी बऱ्याच ॲप्स किंवा काही ॲप्स, अर्थातच मी नाव कुठल्याच ॲपचं किंवा कुठल्याही याचं इथे घेणार नाही, परंतु या ॲप्स इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला काही गोष्टींची परमिशन ही मागितली जाते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची परमिशन असते ती म्हणजे कॉन्टॅक्ट्सची. इथे फार मोठी घोडचूक ही आपल्याकडून होऊ शकते. काय असतं की क्रेडिट प्रोफाईल आपला हा त्यांना व्हेरीफाय करायचा असतो आणि त्यांच्याकडे आपलं काहीच नसतं, आपले डॉक्युमेंट्स नसतात, आपण कुठे राहतो, आपण काय करतो याबाबतचा कुठलाही तपशील ते आपल्याकडून सुरुवातीला घेत नाहीत. फक्त एक क्रेडिट, छोटीशी अमाऊंट आपल्याला दिली जाते. क्रेडिट्स हे कसे असतात याचं जर उत्तम उदाहरण समजायचं झालं तर आपलं इलेक्ट्रिसिटी बिल समजा. इलेक्ट्रिसिटी बिल आपण महिन्याला वापरतो, त्यानंतर महिन्याच्या शेवटी इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं. ते बिल आपल्याला भरण्याकरिता काही दिवसांचा कालावधी दिलेला असतो. हे झालं आपलं क्रेडिट्स. परंतु इलेक्ट्रिसिटी बिल पाठवणाऱ्या कंपन्यांकडे आपला पत्ता आहे, आपलं नाव आहे, आपले काही डॉक्युमेंट्स आहेत. ते कुठल्याही प्रकारे भरपाई त्यांची करून घेऊ शकतात. परंतु या ज्या छोट्या ॲप्स आहेत
ज्यांच्याकडे आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी फारच फार, नाव याच्या व्यतिरिक्त कुठलीच माहिती नाही आहे, तर आपली प्रोफाईल जी आहे ती त्यांच्यापर्यंत अप टू डेट असावी याकरिता ते आपल्याला काही ॲप्सने मॅन्डेटरी केलेलं आहे की कॉन्टॅक्ट्सची परमिशन द्या आणि ते मॅनेज करण्याची सुद्धा परमिशन द्या. ही परमिशन दिल्यानंतर जर आपण ते ॲप वापरले आणि त्यांच्याद्वारे कुठल्याही पद्धतीची खरेदी केली जी त्यांनी सांगितलेली आहे तशा पद्धतीची, आणि जर का कुठल्याही कारणास्तव त्यांचे जे क्रेडिट आपण घेतलेले आहे ते जर आपण चुकवू शकलो नाही, त्यांना ते पैसे पे करू शकलो नाही, तर त्यांच्याकडे आपले सर्व कॉन्टॅक्ट्स असतात जे आपण परमिशन देऊन अपलोड त्यांच्याकडे केलेले असतात. त्यापैकी काही कॉन्टॅक्ट्सवरती ते कॉल करतात आणि कॉल करून म्हणजे सांगता येणार नाही अशा कुठल्याही भाषेत, अर्वाच्य भाषेत ते लोक संपर्क साधतात आपल्या नातेवाईकांशी. आता नाही का आपण कुठलेही कॉन्टॅक्ट सेव्ह करतो, फॉर एक्झाम्पल राजू दादा. राजू हे ना उदाहरण द्यायला भरपूर, म्हणजे मी आतापर्यंत जेवढे काही उदाहरणं ऐकलेले आहेत बऱ्याच उदाहरणामध्ये राजू हे नाव असतं म्हणून ते नेमकंच तोंडात येऊन जातो, असं हरकत नाही, जोक्स पार्ट. परंतु राजू दादा किंवा राजू काका, राजू भैया अशा पद्धतीचे जर नावं असतील तर त्यांना वाटतं की हे याचे काका आहेत, किंवा आपल्या मोबाईल फोन्समध्ये आईचा नंबर आईच्या नावाने, बाबाचा नंबर बाबांच्या नावाने, आणि आणखी काही मोठ्या मोठ्या VIP व्यक्तींचे नंबरसुद्धा असू शकतात. तर या सर्वांना ते लोक कॉल करतात तिकडनं मग आणि सांगतात की तुमच्या या व्यक्तीने आमचे एवढे पैसे दिलेले नाहीत, तुम्ही भरा. किंवा त्यांना कुठल्या भाषेत बोललं जातं, त्यांना धमक्या दिल्या जातात. तर यामध्ये आपल्या रेप्युटेशनचा प्रश्न निर्माण होतो. काय आपली रेप्युटेशन राहते मग जर आपल्या संपर्कातील लोकांना अशा प्रकारचे कॉल जात असतील तर? उद्देश हा नाही आहे. कसं असतं, पाऊस येतोय, आपल्याला बाहेर पडायचं आहे, बाहेर पडावंच लागणार आहे, पर्याय नाही आहे. मग पर्याय काय आहेत? छत्री घेऊन पडू शकतो, रेनकोट घालून पडू शकतो. रोडवर ॲक्सिडेंट होतात म्हणून काही गाड्या चालायच्या थांबलेल्या नाही आहेत. तर पर्याय फक्त हेच आहे की काळजी घेणे. ही काळजी कशी घ्यायची? कॉन्टॅक्ट्स तर ते अपलोड आपले मागणारच आहेत, त्याच्याशिवाय आपल्याला क्रेडिट मिळणार नाही. तर मग याच्याकरिता काय करायचं की जे त्यांचं बिल जनरेट होतं ते वेळेवर देणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि न दिल्यास जे रेप्युटेशन आपली जाते त्याला मग पर्याय नसतो. त्यामुळे अशा प्रकारचे ऑनलाईन ॲप्स गरज तर आता पडणारच आहेत. भविष्य याचंच आहे. भविष्य आपल्याला नाकारून चालणार नाही आणि या ॲपचं अस्तित्व नाकारता सुद्धा येणार नाही. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की आपण त्यांचे जे काही क्रेडिट्स घेणार आहोत आणि जे काही त्यांचे त्यानंतर बिल बनणार आहे त्या बिलाचे व्याजमुक्त असेल तर व्याजमुक्त, व्याजासहित असेल तर व्याजासहित पेमेंट हे त्यांनी जी डेट दिलेली आहे त्या डेटला अवश्य करणे हेच फक्त आवश्यक आहे. आणि एवढं जर आपण केलं तर मला वाटतं की आपण हे जे नवीन भविष्य आहे, जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, तर तुम्हाला वाटत असेल की हे तर आधुनिक तंत्रज्ञानाबाबतचं एपिसोड झालेला आहे, याचा अर्थशास्त्राची काही एक संबंध नसू शकतो. परंतु तसं नाही आहे. अर्थशास्त्र किंवा अर्थकारण ही एक अशी बाब आहे की याचा संबंध सर्वच विषयांशी येतो आणि आधुनिक तंत्रज्ञान तर आज सर्वच बाबींमध्ये गेलेलं आहे. अर्थातच अर्थकारणाला आधुनिक तंत्रज्ञानामुळे एक नवं वलय प्राप्त झालेलं आहे. नवीन गोष्टी तंत्रज्ञानामुळेच अर्थकारणामध्ये सुद्धा शिरू लागलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण स्वतःचे रक्षण या ऑनलाईन ॲप्सच्या माध्यमातून करू शकतो. फक्त एवढंच करायचं आहे की पेमेंट हे वेळेवर करायचं आहे त्यांनी दिलेल्या डेटलाच. आता आपण आपल्या एपिसोडच्या सुरुवातीला डिपॉझिट फॉर्म बाबत जाणून घेतलं. आता आपण विड्रॉल फॉर्म म्हणजे पैसे कसे काढायचे याच्याबाबत जाणून घेऊया. पैसे काढण्याकरिता पासबुक असणे जवळजवळ आवश्यक आहे.
पासबुक नसेल तर बँका पैसे देणे नाकारू शकतात. त्यानंतर पैसे काढण्याचा जो विड्रॉल फॉर्म असतो तो कसा भरायचा त्याच्यावर पण तसंच, जसं आपण पैसे भरण्याचा फॉर्म भरला होता तसंच अकाउंट नंबर टाकायचा आहे, नाव टाकायचं आहे, अमाऊंट टाकायची आहे इन वर्ड्स अँड इन नंबर्स, आणि इथे मात्र खातेदाराची सही असणे आवश्यक आहे. खातेदार जर 2 असतील, जॉईंट अकाउंट असेल, आणि आपण जे या आधीच्या एपिसोडमध्ये बघितलं की जॉईंट अकाउंट असेल तर ऑपरेशन्स कसे असतात. जर जॉईंट अकाउंट असेल आणि दोघांचं अकाउंट असेल, त्यावरती ऑपरेशन जर असं दिलेलं असेल की कोणाच्याही एकाच्या सहीने पैसे निघतात, तर त्याची एकट्याची सही जरी केली तरी पैसे मिळून जातील. परंतु त्याचे ऑपरेशन जर असे दिलेले असेल की दोघांच्याही सहीशिवाय पैसे निघत नाहीत, तर दोघांचीही सही असणे मॅन्डेटरी आहे. आणि यामध्ये जर थंब असेल तर याच्याबाबत प्रत्येक बँकेने वेगवेगळे नियम केलेले आहेत. काही बँका आधी असं होतं की जे थंब वाले खातेदार होते त्यांना साक्षीदार मागायच्या. आताही कुठे कुठे ती पद्धत चालते, परंतु बऱ्याच बँकांनी आता त्यांचे बँकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामार्फतच याचं व्हेरिफिकेशन करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपण ती विड्रॉल स्लिप भरायची आणि ते जे बँकेचे अधिकारी आहेत त्यांच्यासमोर थंब करायचा, मग ते व्हेरिफिकेशनचा स्टॅम्प मारतील आणि नंतर कॅशियरकडे जाऊन कॅश घेता येते. तर हे पर्याय आहेत. किंवा खातेदार जर आजारी व्यक्ती असेल आणि काही कारणास्तव बँकेत येऊ शकत नसेल, पैशाची गरज असेल, तर बँकेशी त्यासंबंधी बोलणे करून बँकेने जे सर्टिफिकेट मागवले आहे डॉक्टरकडनं ते सर्टिफिकेट जर नेऊन दिले तर ज्या व्यक्तीच्या नावाने खातेदाराने सांगितलेले आहे त्या व्यक्तीला बँक पेमेंट देऊ शकते. असं होत नाही की बँक पेमेंट देणारच नाही म्हणून. फक्त बँकेला ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्या जर परिपूर्ण केल्या गेल्या तर बँक पेमेंट देऊ शकते. आणखी पेमेंट काढण्याकरिता चेकबुकचा वापर केला जाऊ शकतो. चेकबुक हे सुद्धा तसंच ऑपरेशन व्हॉइस वापरता येतं. जर एकाचीच सहीने पैसे निघत असेल जॉईंट अकाउंटच्या बाबतीत तर एकाचीच सही चालेल, अन्यथा दोघांचीही सही मॅन्डेटरी असते. आणखी पैसे काढण्याचा मार्ग म्हणजे ATM कार्ड आहे. ATM सेंटरवर जर ATM कार्ड खातेदाराकडे असेल तर डायरेक्टली कॅश ही काढली जाऊ शकते. ATM कार्डचा पिन टाकून त्याची माहिती तर आपणाला असेलच. तर या पद्धतीने पैसे विड्रॉल हे बँकेतून केले जाऊ शकतात. या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया आणि याबाबत जर काही आणखी बाकी राहिलं असेल तर याचाच संदर्भ देऊन पुढील एपिसोडमध्ये हे कंटिन्यू करूया. तर पुन्हा भेटूया पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.